सैंदाने सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात रुबाबदार या दोन्ही संघात आजच्या सकाळच्या सत्रातली ही पहिली मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामना, जबरदस्त वातावरण आणि महत्त्वाची मॅच आहे. दोन चांगले संघ जे आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत त्या दोन्ही संघांच्या दरम्यान मात्र हा सामना आहे. सैंदाने सुपर किंग्सवर देखील नजरा असतील इकडे रुबाबदारवर. सलामीची जोडी एकीकडे निलेश कोळी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. दुसरीकडे जर बघितलं तर साहेबराव कोळी हे देखील सलामीला आलेले आहेत आणि 10 षटकांच्या सामन्याला इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे. चला, आजच्या दिवसातला पहिला बॉल आणि या पहिल्याच बॉलवर इकडे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. हालाकी डॉट बॉलच्या मत. हॅलो कार्तिक बात कर रहा है क्या? चला, धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला स्थिर आहे स्कोर कार्डवरती. यावेळी सारख्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रूमध्ये. तिकडे मात्र चेंडू रोखला गेला आहे. तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली आहे. पहिली धाव आजच्या दिवसातली जी मात्र बॅटमधनं येते निलेश कोळी यांच्या फॉलो थ्रूमध्ये. चांगला प्रयत्न तिकडे मात्र अडवण्याचा केला गेला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढतीये. दोन्ही टीम्स मात्र तसं विजयाच्या शोधात आहे. आज बघूयात कोणत्या संघाचा इकडे शोध पूर्ण होतोय ते. रनसंख्या 1 वरती स्थिर आहे सध्याच्या घडीला. 1 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन ही मात्र स्थिती आहे. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र चेंडूच्या मागे आहेत आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर नक्कीच वैयक्तिकरित्या इकडे मात्र चौकाराने खातं खोललंय. रिप्लेमध्ये आपण बघू शकता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने सरळ मात्र इनसाइड आउट, ओव्हर दी कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू मात्र इकडे पसार होतोय आणि पंचांचा इशारा मात्र इकडे चौकाराचा येतोय. साहेबराव कोळी यांच्या बॅटमधनं मात्र हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी त्या षटकातील. याही वेळेस कदम ताल करत समोरच्या दिशेने सातत्याने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इकडे देखील आपण बघू शकतो जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे. 6 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना रुबाबदार सध्याच्या घडीला आपण बघतोय प्रथमतः फलंदाजी करत असताना. दुसरीकडे सैंदाने सुपर किंग्स क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरली आहे. आडव्या बॅटने यावेळेस मात्र उडवला आहे. जातोय चेंडू काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सरळ सीमारेषा पार. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट. पहिल्या षटकाची इकडे मात्र समाप्ती. 1 ओव्हर 10, 1 ओव्हर 10 रन, बिनगडी बाद. एक ओव्हर 10. हर्ष सपकाळे इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. डीप मिड विकेटला मात्र फटका खेळला आहे. चांगली बॅटिंग रुबाबदार साहेबराव कोळी यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात.
फुलरलँडचा बॉल होता, त्याला मात्र अतिशय चांगल्यारीत्या इकडे रीड केला. बॉडी लाईन चेंडूच्या लाईनमध्ये येऊन मात्र तो फटका खेळला आणि हा देखील चेंडू मात्र आपण बघू शकतो सरळ सीमारेषा पार जातोय. रन संख्या मात्र वाढतीये. या 4 धावेच्या मदतीने पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. डावाचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे सध्याच्या घडीला. याही वेळेस कीपर आहेत तिकडे, चेंडूला मात्र रोखतील. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर 14. डावाचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. याही वेळेस क्लीन बोल्ड. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता, चेंडूने घेतलाय सरळ यष्ट्यांचा वेध. साहेबराव कोळी यांना मात्र परतावं लागतंय. 14च्या स्कोरवर लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज बाद. चला विकेट आली आहे, फलंदाज मात्र इकडे बाद आहे. परतावं लागलंय. 14च्या स्कोरवर हा पहिला धक्का लागतोय. फुलरलँडचा बॉल टाकत असताना सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि 14च्या स्कोरवर आली आहे ही पहिली विकेट. रन संख्या 14वर 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर तायडे यांना मात्र दाखल केले गेले. 14 for 1. यावेळेस जर बघितलं तर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता, सरळ मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर कीपरच्या दिशेने जातोय. धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहे. रन संख्या 14. 14 for 1. यावेळेस काय फटका खेळला आहे, मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर जातात आहे. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल 1 धाव इकडे मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 15 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा 1 बॉल मात्र यायचा बाकी आहे या षटकातील. लास्ट बॉल टू गो. चांगलं षटक आहे हर्ष सपकाळे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर बघितलं तर 5 बॉलमध्ये केवळ 5 खर्च केला आहे, 1 गडी देखील बाद केलेला आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. रिवाचा फाटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र इतका काही खास झालेला नाही आहे. षटक मात्र इकडे पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण झाला आहे. 2 ओव्हर 15, 2 ओव्हर 15, 1 गडी बाद रुबाबदार. 2 ओव्हर 15, 1 गडी बाद टीम रुबाबदार. पहिलं षटक 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 खेळही आता पूर्ण आहे. 15 धावा आपण बघू शकतो स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. डावाच्या आता जर बघितलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्क लावा विनंती आहे. 15 for 1. पंधरावरती 1 आहे स्कोर. डावाचं जर बघितलं तर तिसरं षटक सध्याच्या घडल्या प्रगती पथावर आहे. रन संख्या 15वर 1 आहे. 2 षटकांच्या अखेरीस तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इकडे सुरू होत असताना यावेळेस काय कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलला होता. धावत स्वरूपी आपण बघू शकतो. डॉट बॉलने इकडे मात्र सुरुवात केली जाते. चांगली गोलंदाजी प्रकाश सपकाळे. स्लोअर वनचा अतिशय चांगल्यारीत्या वापर केला. सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 15वर 1 आहे स्कोर.
यावेळेस काय नो बॉलचा इशारा. पंचांचा एक हात इकडे मात्र बाहेर निघतोय. पंचांचा एक हात इकडे बाहेर निघला. तत्पूर्वी जर बघितलं तर फ्री हिटचा कॉल देखील दिला जातोय. 16 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 16 धावा 1 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. डावाचं तिसरं षटक आहे प्रगतीपथावर सध्याच्या घडीला. याही वेळेस ऑफस्टिकच्या बाहेर. इथे देखील आपण बघतोय सातत्याने पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 2 अवांतरच्या धावा जोडलेल्या आहेत. अठरावरती 1 स्कोर. डावाचं मात्र हे तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावर असताना आतापर्यंत या षटकात 2 बॉलमध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फटका खेळला आहे. धावा स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाणार आहे. 19 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र क्रीजच्या खोलीचा वापर केला जातोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. वर 1 स्कोर. चांगली गोलंदाजी प्रकाश सपकाळे. याही वेळेस कमी गतीने बॉल टाकला आहे. इकडे मात्र केली जाते मोठी अपील. पंचांचं बोट गेलंय आकाशाकडे आणि 19च्या स्कोरवर हा लागतोय दुसरा धक्का. फलंदाज बाद आहे. बॅटची कड तिकडे घेतली. कीपरचा तिकडे मात्र सहारा मिळाला आणि फलंदाज मात्र बाद होत असताना 19 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. फलंदाज बाद. एकोणावीस धावा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकात यायचा बाकी आहे. 2 विकेट आतापर्यंत मिळालेल्या आहेत सैंदाने सुपर किंग्स या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आता स्ट्रायकर एंडला. विकी कोळी यांना दाखल केले गेले. हलक्या हाताने फक्त टॅप केला बॉल. तिकडे मात्र काय क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 3 षटकांच्या अखेरीस 20 धावा स्कोर कार्डवर. 3 ओव्हर 20 रन 2 गडी बाद. 20 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 3 ओव्हर 20 2 गडी बाद. तीन ओव्हर 20 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 3 षटकांच्या अखेरीस 20 वरती 2. नवीन गोलंदाजी मार्कवर हर्ष. ओ याही वेळेस चांगला चेंडू आहे. कमी गतीने मात्र हा देखील चेंडू टाकलाय. सातत्याने जर बघितलं तर बॉलर टू कीपर चेंडू डिलिव्हर केले जातात आहे. निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 20 वरती 2 स्कोर कार्ड. 24-2. यावेळेस स्कूप करून दिला आहे आपल्या स्टाईलमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे धावतात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये धावा देखील पळून काढलाय 2 धावा स्वरूपी. या 2 धावांच्या मदतीने रनसंख्या वाढते 22 धावा. 22-2. वरती 2 स्कोर. डावाचं मात्र हे 4थं षटक. फुलाल्यांचा बॉल. इथे देखील हो लाजवाब गोलंदाजी.
प्रत्येक डॉट बॉलवर आपण बघतो टाळ्यांचा प्रतिसाद नक्कीच आहे, कारण की हर्ष यांच्या माध्यमातून सातत्याने स्लोअर वन असतील, क्विकर रन असतील, त्यातल्या त्या चेंडूला चांगल्यारीत्या वळणही देतात आहे. चांगली गोलंदाजी करत असताना हर्ष सपकाळे, एक विकेटही जी पडलेली आहे ऑलमोस्ट त्यांच्या नावावरती आहे ती एक विकेट, आणि एक विकेट देखील आपण बघतोय. 2 विकेट आत्तापर्यंत स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत 22च्या स्कोरवरती. सैनदाने सुपर किंग्स यावेळेस उडवलाय, लॉफ्ट केलाय, तीच दहशत, तोच रुबाब आणि फटका देखील खेळलाय अगदी लाजवाब, षटकार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, त्याला मात्र लॉफ्ट करून दिलं गेलं. धावत स्वरूपी जर बघितलं तर या फटक्याच्या मदतीने धावत संख्या मात्र वाढतीये. रिप्लेमध्ये आपण बघू शकता स्ट्रॉंग बॉटम हँडचा वापर आणि चांगल्यारीत्या बैठक फटका विकीच्या बॅटमधनं, षटकार. 28वर 2 स्कोर, 2 बॉल यायचे बाकी. याही वेळेस ते क्षेत्र, तोच रिझल्ट, आणि हा देखील चेंडू डीप स्क्वेअर लेगला हवाई मार्गाने पसार होतोय आणि पंचांचा इशारा इथे देखील मात्र षटकाराचा येतोय. विकी 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 नक्कीच मुंबईची फेमस आहे. जबरदस्त बॅटिंग विकी यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल यायचा बाकी. 5 बॉलचा खेळ झालाय, 14 धावा आलेल्या, 2 फटके इकडे मात्र विकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. 14 आलेल्या आहेत 5 बॉलमध्ये, लास्ट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील हा. अजून एक वेळेस मुंबईचा फेमस आहे वडापाव, लोणावळ्याची फेमस आहे चिकी, आणि इकडे मात्र सध्याच्या घडीला विकी समोर गोलंदाजी पडते फिकी. 4 ओव्हर 38, 2 गडी बाद. जबरदस्त बॅटिंग विकी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फुलल यांचा बॉल टाकला होता, त्याला मात्र डाऊन दी ग्राउंड खेळून दिलं, आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. चला 4 षटकांच्या अखेरीस 38 स्कोर. नवीन गोलंदाजी मार्कवर दुर्वेश मडवी, खास मुंबई विभागातनं मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी इकडे आलेत, त्यांना पाचारण केलं गेलंय. यावेळेस आल्या पहिल्याच बॉलवर दुर्वेशच्या विरोधात हात खोलण्याचा प्रयत्न, आणि तिकडे मात्र छोटा तीर वार करे गंभीर. विशाल तिकडे आपल्याला चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळाले. मूर्ती लहान पण कीर्ती महान, फलंदाज मात्र बाद आहे. 38 ऑन दी बोर्ड फॉर द ऑफ 3. यस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजू कोळी यांना मात्र दाखल केलं जात आहे. बट याआधी जो विकेट पडला, चांगला कॅच तिकडे पकडला आहे, चांगला झेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आत विजू सोनवणे सर. यस, विजू सोनवणे सर जे मात्र बॅटिंगसाठी आलेले आहेत. डॉट बॉल इकडे मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळतोय दुर्वेश मडवी. चांगली गोलंदाजी नक्कीच जर बघितलं तर पहिल्याच बॉलवर विकेटही मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेरच्या दिशेने वळला होता बॉल, आणि त्याला भिरकवण्याच्या प्रयत्नात फलंदाज तिकडे बाद झाले. आता विजू भाऊ यांच्यावरती मात्र खास करून नजरा लागलेल्या आहेत. धाव इकडे सावरावा लागणार आहे. 3 विकेट मिळाले आहेत सैनदाने सुपर किंग्स या संघाला. 38 फॉर 3. ओ याही वेळेस पायाचा वेध, चांगला चेंडू,
सातत्याने इथे देखील आपण बघू शकतो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जे की हाताळले जातात आहे. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना चांगली लढाई आहे ही. सकाळच्या सत्रात एवढा चांगला मॅच, दोन्ही टीम बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपण बघतोय. बट दुर्वेश मडवी सध्याच्याकडला आपला प्रभाव सोडतात या मॅचमध्ये. यावेळेस मात्र काय आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र आमच्या दिशेने वळलेत. ऑनफिल्ड पंच अविनाश सर यांच्या माध्यमातून इशारा व्हाईट बॉलचा. एका धावेच्या वतीने रन संख्या वाढतीये 39 वर 3. धाव संख्या मात्र इकडे डॉट बॉलच्या मदतीने पुढे जाते. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील यायचा बाकी. रन संख्या 43 रन. लास्ट बॉल टू गो. 43 फॉर 3. लास्ट बॉल टू गो. यावेळेस काय उडवलाय बॉल आणि इकडे मात्र अजून एक झेल. दुर्वेश मडवी पहिल्या बॉलवर विकेट मिळवली आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर शेवटच्याही बॉलला विकेट मिळवली आहे. जबरदस्त कामगिरी. नक्कीच इकडे जर बघितलं तर 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली दुर्वेशने, शेवटच्याही बॉलवर विकेट मिळवली आणि 2 विकेट झटपट पटापट या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. वैयक्तिकरित्या पहिलं षटक हाताळत असताना 5 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मात्र बाद केलेत. पण तसं ज्ञानेश्वर भाऊ कोळी यांच्याकडनं अपेक्षित होतं आम्हाला उद्या अर्धशतक एखादं येईल म्हणून. काय येईल बट सस्त्यात परतले ते. ज्ञानेश्वर भाऊ तुमचे चाहते इकडे फार आहे पण 5 ओव्हर 43 4 गडी बाद. पाच ओव्हर 43 4 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र पुढच्या षटकात जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रकाश सोनवणे यांना मात्र पाचारण केले गेले. यावेळेस डाऊन दी ग्राउंड मात्र खेळण्याचा प्रयत्न. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र येते. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते. यावेळेस काय डीप मिड विकेटला फटका खेळाय. मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगला खेळ आतापर्यंत. इकडे मात्र केलाय सैंदाने सुपर किंग्स. एकीकडे आपण बघतोय रुबाबदार निलेश भाऊ सपकाळे यांच्या मालकीचा संग्रह, दुसरीकडे तनुज भाऊ यांच्या मालकीची टीम सैंदाने सुपर किंग्स. याही वेळेस चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता आणि दोन्ही संघाचे संघ मालक देखील जर बघितलं ना तर खासे ऍक्टिव्ह आहेत KCL मध्ये. सातत्याने मग संघासोबत त्यांचे प्रेझेन्स असो किंवा आयोजन समितीसाठी सहकार्य असो, स्पर्धेसाठी आपण बघतोय निलेश भाऊने देखील फार सहकार्य केलंय. तनुज भाऊ यांच्या माध्यमातून कमिटीचे जे काही टी-शर्ट्स आहेत त्याचं मात्र सौजन्य दिलं गेलंय. 45 वर 4. यावेळेस काय टो एंडला लागतोय. हवाई हल्ला, हवाई फायर, एअर स्ट्राइक, लँडिंग देखील होतीये राईट. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये झालेत अशांत. सिक्सर षटकार.
टोएंडला लागला तिकडे फटका आणि सरळ मात्र ट्रॅव्हल करत असताना आउट ऑफ दी पार्क. कनेक्शन टायमिंग अगदी प्रॉपर आणि धावा देखील मिळत आहे अगदी प्रॉपर. 6 षटकार, सिक्सर. 51 वर 4 स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत आता या षटकातील. लास्ट 2 बॉल्स ऑफ दिस ओव्हर. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 52 धावा, 4 गडी बाद. शेवटचा 1 बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 52 फॉर 4. शेवटचा 1 बॉल. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवत आहे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत आहे. 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 6 ओव्हर 52 रन. 6 ओव्हर 52 रन, 4 गडी बाद. 52 फॉर 4 आफ्टर 6. 6 ओव्हर 52, 4 गडी बाद. सहा ओव्हर 52, 4 गडी बाद असताना दरम्यानच्या काळात काय दुर्वेश आले आणि अजून एक विकेट घेऊन आले. सध्याच्या घडीला कंडिशन इकडे मात्र आपण बघू शकतो. सैनदाने सुपर किंग्स जेव्हा जेव्हा विकेटची गरज पडतीये दुर्वेश मडवी गोलंदाजी मार्कवर येत आहे. विकेट मात्र मिळवून देत आहे. मागच्या षटकाच्या पहिल्या बॉलवर देखील त्यांनी मात्र विकेट मिळवून दिली होती. याही षटकाच्या पहिल्या बॉलवर मात्र विकेट मिळवून दिली आहे आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळतील. आउटसाइड द ऑफचा बॉल थोडासा बाहेर अँगल बनवत निघत होता. त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न आणि या चांगला झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. फलंदाज बाद आहे. OUT. न्यू बॅटर यश कोळी मैदानाच्या आतमध्ये. 52 वर 5. माफ करा, यश तावडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. यश तावडे. यश तावडे न्यू बॅटर आलेत. बट दरम्यानच्या काळात काय चांगली गोलंदाजी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावत स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो की हाताळला गेलाय. दुर्वेश मडवी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. 52 फॉर 5. 52 वर 5. याही वेळेस आउटसाइड दी ऑफ चांगला चेंडू. अजून एक डॉट बॉल. सातत्याने जर बघितलं तर 3 चेंडू इकडे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळालेत. चांगली कामगिरी. 52 वर 5 आहे स्कोर. अर्धा संघ तंबूच्या आसेला लागलाय. 3 विकेट मात्र दुर्वेश मडवी यांना मिळालेल्या आहेत. अजूनही 3 बॉल यायचे बाकी आहेत. यश तावडे स्ट्रायकर एंडला. यशला मात्र इकडे चार्ज घ्यावा लागेल. बॅट शिकड. अजून एक वेळ स्ट्राईक केलाय दुर्वेश मडवी. फुलल यांचा बॉल होता. त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळतीये. कमालीचं प्रदर्शन दुर्वेश मडवी यांच्या माध्यमातून. बॅटच्या टोएंडला लागला बॉल आणि तिकडे मात्र कीपरचा सहारा. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी. दुर्वेश मडवी जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं हे सांगत असताना कमालीचा खेळ. जर्सी क्रमांक 76, 76. उड़ने दे मिट्टी कहाँ तक जाएगी, अरे जमी का हाथ छूटा तो यकीनन वापस जहाँ थी वहीं पर आएगी. 52 वर 6 स्कोर. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत. 4 विकेट. धावा खर्च केल्यात 5. दुर्वेश यांच्या बॉलिंग फिगर्स. एक 5 विकेट हॉल आपण या स्पर्धेत बघितला याआधी. आता अजून एक पाहायला मिळेल का? दुर्वेशने आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाहीये या षटकात. 52 वर 6 स्कोर. हलकासा लेग स्टिक मिस करतोय बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून आमच्या दिशेने मात्र पंच वळतात आहे. व्हाईट बॉल आहे स्कोरर यस. 53 वर 6. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 2 बॉल यायची बाकी आहेत. 4 विकेट आज मिळवलेल्या आहेत. हो इथे देखील हलक्यात बचावले आहेत. प्लेड ऑन होता चांगली गोलंदाजी कसलेली लाईन अँड लेंथ आपण म्हणू शकतो दुर्वेश मडवी यांच्या माध्यमातून हाताळली जाते सातत्याने. जर बघितलं तर बॅक ऑफ दी हँड. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 53 for 6. 53 वर 6. यावेळेस फटका खेळला आणि 5 विकेट हॉल. 5 विकेट इकडे मात्र पूर्ण केल्या आहे आणि सांगतात आहे क्षेत्ररक्षक सैंदाने सुपर किंग्स चांगला झेल आणि 5वा धक्का वैयक्तिकरित्या दुर्वेश मडवीने दिलाय रुबाबदार संघाला. जबरदस्त कामगिरी. 2 ओव्हर 6 रन 5 गडी बाद केले आहेत. कायच कौतुक करावं तिकडे मात्र दुर्वेश मडवी यांचं. लाजवाब गोलंदाजी. 7 ओव्हर 53 रन 7 गडी बाद. 30 दहशत तोच रुबाब आणि मैदानाच्या आतमध्ये दुर्वेशचा परफॉर्मन्स अगदी लाजवाब. रिप्लेमध्ये आपण बघू शकता थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता त्याला मात्र पुल करण्याचा प्रयत्न झेल झालाय आणि फलंदाज बाद आहे. त्रेपन्न वर 7 आहे स्कोर. 7 षटकांच्या अखेरीस. चला रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 58 वर 7 आहे स्कोर. 58 for 7. डावाचा 8वं षटक. हलक्या हाताने आई वेळेस सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. धावास्वरूपी जर बघितलं तर अजून एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. सातत्याने जर बघितलं तर डॉट बॉल मात्र हाताळले जातात आहे. जबरदस्त कामगिरी सैंदाने सुपर किंग्स सध्याच्या घडला मात्र करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तनुज भाऊ म्हणावं लागेल काल रात्री जी तुमची टीम मीटिंग झाली तनुज भाऊ सक्सेसफुल झालेली आहे. 58 वर 7 आहे. चांगला चेंडू. नक्कीच सुरुवात मात्र थोडीशी खडतर केली होती सैंदाने सुपर किंग संघाने या स्पर्धेत. बट त्याच्यानंतर 2 मॅच चांगल्यारीत्या जिंकल्या. रुबाबदार संघाला इकडे प्रयत्न करावा लागेल येणाऱ्या 14 बॉलमध्ये काही का होईना 90-95 पर्यंत पोहोचण्याचा. पियुषला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. महेंद्र कोळीला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. 58 वर 7 आहे स्कोर. याही वेळेस पायाच्या मधोमध अजून एक चांगला चेंडू. इथे देखील आपण बघू शकतो सातत्याने जर बघितलं तर डॉट बॉल हाताळले जातात आहे. 3 चेंडू आपण बघू शकतो सरळ मात्र बॉल टू कीपर लागोपाठचे. पहिल्या बॉलवर चौकार आला होता.
5 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये. विजय सपकाळे यांना मात्र आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर विकेट मिळालेली नाहीये, बट इकॉनॉमिकल राहिलेत. शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण दुर्वेश मडवी यांच्याद्वारे आणि धावस्वरूपी एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 8 ओव्हर 60 रन, 8 ओव्हर 60 रन, 7 गडी बाद रुबाबदार. 8 ओव्हर 60 रन, 7 गडी बाद टीम रुबाबदार एनएक्स. चला विनंती आहे लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लावायचे. सैनदाने सुपर किंग्स विरोधात रुबाबदार असा मात्र सामना सुरू आहे. महेंद्र कोळी पियुष यांची जोडी आणि दोन्ही बॅटर्स प्रयत्न करतील काही का होईना इकडे मात्र 25-30 धावा स्कोर कार्डवर लावल्या जाव्या, जेणेकरून 80 85 90 पर्यंत पोहोचलं जाईल. टार्गेट मात्र तिकडे सेट राहील. साठ वरती 7 आहे स्कोर. हो, पहिल्याच बॉलवर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. दुर्वेश तिकडे मात्र आहेत. झेल मात्र टिपला गेला आहे आणि 60च्या स्कोरवर हा मात्र 8वा धक्का. चांगला झेल दुर्वेश मडवी यांच्याद्वारे तिकडे टिपला गेला आणि SSK हे नाव मात्र सध्याच्या घडीला आगेकूच करत असताना फटका मात्र खेळला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर झेल मात्र तिकडे झालाय. रिप्लेमध्ये आपण बघू शकता दुर्वेश यांनी मात्र तो झेल टिपला. चांगला झेल. फलंदाज मात्र बाद आहे. OUT पंचांचा इशारा आणि धक्का मात्र लागतो मैदानाच्या आतमध्ये. 8वा 60च्या स्कोरवर हा मात्र 8वा धक्का इकडे मात्र लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किशोर यांना मात्र पाचारण केलं गेलंय. किशोर सोनावणे जे मात्र न्यू बॅटर आले दादा. डावाचं हे 9वं षटक सुरू आहे. प्रकाश सोनावणे विकेट मात्र इकडे मिळवल्या सातत्याने. चला मॅचच्या दिशेने तत्पूर्वी आपण वळतोय. डॉट बॉलवर डॉट बॉल सध्याच्या घडला मात्र जे की येत होते आणि दरम्यानच्या काळात मात्र अजून एक विकेट आली आहे. 60च्या स्कोरवरती 9वा धक्का इकडे मात्र लागतोय. रुबाबदार संघासाठी थोड्याशा अडचणी वाढल्यात, बट जेव्हापासून न्यूझीलंडची जर्सी वेअर केली आहे ना सैनदाने सुपर किंगने, जरा वेगळा जोश दिसतोय त्यांच्यामध्ये. 60 वरती 9 स्कोर. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र स्वतः निलेश भाऊ सपकाळे संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रुबाबदार एनएक्सचे प्रोप्रायटर. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन ठेवा, वेळ जास्त वाया घालवू नका. निलेश सपकाळे आलेत. हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील
डॉट बॉल मात्र इकडे येताना पाहायला मिळेल. 7 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे अजूनही. 60 वर 9 स्कोर. शेवटचा बॉल. यावेळेस काय मागच्या दिशेने फटका खेळलाय डीप मिड विकेटला. गॅप मध्ये आहे बॉल. सरळ मात्र ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. आणि 9 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होईल. 9 ओव्हर 64 9 गडी बाद. 64 फॉर 9 आफ्टर 9. नो बॉल इकडे मात्र जो की कळवला गेलाय. शेवटच्या षटकाची सुरुवात इकडे मात्र गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्डमध्ये हा नो बॉल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. तर चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्क लावायचा आहे. नो बॉलचा कॉल. प्रकाश मात्र इकडे गोलंदाजीच्या शैलीच्या रिगार्डमध्ये जो आहे तो मात्र नो बॉल दिला गेलाय. फ्री हिटचा कॉल राहील आता मात्र नवीन चेंडूवरती. 65 वर सध्याच्या घडीला जर बघितलं तर 9 गडी बाद ही मात्र स्थिती आहे. फ्री हिटचा कॉल आहे आता. आता बघूयात या फ्री हिटच्या संधीचा कशारीत्या सोनं करतात आहे कल्पेश बाविस्कर, ज्यांना मात्र पाचारण केलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. संघाचे जर बघितलं तर आयकॉन खेळाडू आहेत. 65 वर 9 स्कोर. यावेळेसही आपण बघू शकतो व्हाईट बॉलचा इशारा. अमांतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये 66 66. 10वं षटक सुरू आहे या डावातलं हे. 10th ओवर ऑन द ट्रॉट. 10वें ओवर की गेंदबाजी यहाँ पर चलती हुई कल्पेश बाविस्कर. बढ़िया गेंद. इस बार अगर देखें तो बैट का लगा है और यस फ्री हिटचा कॉल तिकडे मात्र दिला गेला होता. यावेळेस मात्र बॅटची कड तिकडे लागली होती. मयूर 66 फॉर 9. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका मात्र फसतोय. मागच्या बॉलवर जर फ्री हिट होती तरी काय झालं. या बॉलवर मात्र विकेट मिळवली गेली आहे आणि 66च्या स्कोरवर ऑल आउट झालाय संघ. तनुज भाऊ यांच्या चेहऱ्यावर खासी सॅटिस्फॅक्शन आहे पहिल्या डावानंतर. सध्या तरी ते म्हणताय जो प्लॅन केला होता अकॉर्डिंग टू दॅट आम्ही रोखलाय. पण प्रयत्न करावा लागेल आता निलेश भाऊ यांच्या संघाला की 66 आम्ही देखील डिफेंड करू शकतो म्हणून. तर मजा येईल. दुसऱ्या डावाला इकडे मात्र सुरुवात होईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या नजीक झाली आहे. यस मॅचचा आनंद घेत असताना जर बघितलं तर सामन्याचा आनंद घेत असताना जेठाबाई त्याचबरोबरने जर बघितलं तर आरडे सर या सर्वांचं मात्र देखील मात्र इकडे स्वागत आहे. आणि त्याचबरोबरने विकी भाऊ द्वारकाई स्पोर्ट्स क्लबचे सर्व यांचं देखील मात्र इकडे आगमन. त्यांचं देखील हार्दिक
चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळतोय. सामना मात्र सुरू आहे. 67चा पाठलाग आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजू सर. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डॉट बॉलने इकडे मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळते या दुसऱ्या डावाची. निर्धाव चेंडू इकडे मात्र विजू सोनवणे सर यांच्या माध्यमातून जो की हाताळला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी की अपेक्षित आहे. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये विकेटची अपेक्षा ठेवेल टीम रुबाबदार. सध्याच्या घडीला आपण बघतोय धाव संख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे. पहिला चेंडू इकडे मात्र डॉट आलाय. 59-67. यावेळेस जर बघितला तर डीप स्क्वेअर लेगला वन बाउन्स ओव्हर दी रोप. सरळ चेंडू मात्र सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात हा येतोय चौकार. क्रॉस बॅटेड फटका इकडे मात्र खेळला गेला फलंदाज अजय सोनावणे यांच्या माध्यमातून. आणि धावस्वरूपी जर बघितला तर या चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 58 बॉल 63. हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. चला वेळ थोडासा वाचवा. मॅच थोडीशी लवकर खेळवा. रन संख्या 4 रन. विजू सर यांचा पुढचा बॉल. स्ट्रायकर एंडला अजय. ओ यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंडूच्या गतीचा काही खास अंदाज आला नाही. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॉडी लाईनच्या दिशेने चेंडूने मात्र मारा केलाय. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघू शकतो षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 57 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांचं आव्हान जे मात्र इकडे राहणार आहे. 57-63 ही मात्र सध्याच्या घडीची गरज आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती. 4 फॉर नन. विकेटचा शोध रुबाबदार कडनं. बघूयात पूर्ण होतोय की नाही ते. हो याही वेळेस काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न. कमी गतीने बॉल आणि त्याला मात्र नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न. अशा वेळी तुम्हाला नक्कीच वेगात येणाऱ्या चेंडूची वाट बघावी लागते. प्रीमेडिटेट फटका मी म्हणेल. माइंड बनवून खेळलं जात आहे. पण यावेळेसही आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. रन संख्या 4. धावस्वरूपी जर बघितलं तर दुसऱ्या बॉलवर जो चौकार आला होता त्याच्यानंतर मात्र इकडे सातत्याने डॉट बॉल येत असताना 2 बॉल यायचे बाकी आहेत अजूनही. 63 ची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड फटका खेळाय. फिल्डर मात्र इकडे आहेत. 1 धाव मात्र मिळणार आहे. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने आपल्याला स्कोर कार्डवर वाढताना पाहायला मिळेल. दुर्वेश मडवी आता मात्र स्ट्रायकर एंडला. चांगली गोलंदाजी केली आज दुर्वेश मडवी यांनी. 5 विकेट पहिल्या डावात जे मात्र घेताना पाहायला मिळाले गोलंदाजी करत असताना. आता प्रोटेक्शन जे आहे ते मात्र इकडे वाढवलं जात आहे दुर्वेश मडवी यांच्यासाठी. रन रेटवर देखील दोन्ही टीमच्या आज नजरा आहेत. कारण की पॉईंट्स टेबलवर आज फार उथलपुथल होणार आहे. कोणते ते 8 संघ राहतील जे उद्याच्या दिवसात क्वार्टर फायनल्स खेळतील ही मात्र आज आपल्याला पाहायचं आहे. चला वेळ थोडासा वाचवा. यानंतरचे दोन्ही कॅप्टन टॉससाठी जय बालाजी आणि JSR. जय शंभू नारायण आणि जय बालाजी दोन्ही टीमचे कॅप्टन थोडीशी घाई करा आणि लवकर चला. सैनदाने सुपर किंग्स SSK वर्सेस रुबाबदार. एकीकडे निलेश भाऊ तर दुसरीकडे तनुज भाऊ. ओ यावेळेस फटका फसला आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. दुर्वेश मडवी यांना मात्र इकडे परतावं लागतंय. जल्लोष जो मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी विकेट इकडे मात्र मिळाली आहे. बॅटची तिकडे लागली कड आणि धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि हे सेलिब्रेशन रिप्ले नक्कीच इंटरेस्टिंग राहील. एक्झॅक्टली घडलं काय. चेंडूच्या गतीचा तिकडे अंदाज आला नाही. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. फक्त हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतली जागेवरती उसळी आणि त्याच्यानंतर टिपला गेला झेल आणि मग विकेट किपरचा जल्लोष आपण बघू शकतात. त्याच्यानंतर जे सेलिब्रेशन त्यांनी केलं. पहिलं षटक पूर्ण झालंय. 5 धावा स्कोर कार्डवर. 1 गडी बाद. हर्ष सपकाळे आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 54 बॉल 62 ची गरज आहे. काय गोलंदाजी केली विजू सोनवणे सर यांनी. नक्कीच चौकार आला बट षटक अगदी लाजवाबरीत्या हाताळलंय. 5 वरती 1 स्कोर. 5 for 1. प्रशांत AKA विकी
यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर दाखल केलं जात आहे. पाच वरती एक आहे स्कोर. डावाचं मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर. विकी आता मात्र आलेत गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात. विकी यांनी एक नंबर डायल केला आहे हालाकी विकेट घेतल्यानंतर. आता बघूयात गोलंदाजी मार्कवर काय करतात आहे ते. यावेळेस काय आडव्या बॅटने फटका खेळला गेलाय. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 6 धावा स्कोर कार्डवरती. एक गडी बाद. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. पार्टनरशिपची गरज आहे टीम सैंदाने सुपर किंग्सला, तर दुसरीकडे विकेटची गरज आहे टीम रुबाबदारला. असाच मात्र हा सामना राहणार आहे. एकीकडनं विकेट्स तर दुसरीकडनं पार्टनरशिप. गोलंदाज आणि फलंदाजाचा कॉन्टेस्ट. बॅट आणि बॉलचा खेळ. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ. आज शिवतीर्थ मैदान GS ग्राउंडवरती. 6 वर 1 स्कोर. 6 for 1. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ढकलल्या बॉलला फक्त पॉइंटला. तिकडे खेळाडू आहे. तिकडे काय घडतंय. आणि तोपर्यंत मात्र एक धाव मैदानाच्या आतमध्ये चोरून काढलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आपण बघू शकतो धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 7च्या स्कोरवरती. 7 for 1. डावाचं मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 52 बॉल 60ची गरज आहे इथून पुढे. आता यावेळेसही रेंजच्या बाहेर आहे. रडारच्या बाहेर आहे. सातत्याने इकडे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात आहे आणि पंचांचा इशारा इकडे मात्र येतोय. अवांतरचा व्हाईट बॉलचा इशारा जो मात्र पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. चला पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन आपल्याला सातत्याने सूचना आहेत. जय बालाजी आणि JSR. जय शंभू नारायण. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला नाणेफेकीचा कौलही केला जाणार आहे आता इकडे. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बिग हिट केला आहे. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली. झेल मात्र टिपला जाईल. रुबाबदार संघ रुबाबात कमबॅक करतोय. 2 विकेट मात्र इकडे मिळवल्या गेल्यात. लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाले. 8च्या स्कोरवरती इकडे मात्र दुसरा धक्का लागत असताना बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र तिकडे फसला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो टोएंडला लागला बॉल आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रात तिकडे होते क्षेत्ररक्षक तैनात. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. आणि यस हे सेलिब्रेशन आपण नक्कीच बघू शकतो. विकी यांनी मात्र खासं एंटरटेन केलं आहे आज सेलिब्रेशनच्या माध्यमातून. बट प्रेक्षकांची इकडे मांग आहे विकी. एखादी जर विकेट अजून मिळते तर नंबर डायल झाला पाहिजे. 8 वरती 2 स्कोर पाहिजे. एंटरटेनिंग थोडेसे कॅरेक्टर्स पाहिजे जे मनोरंजन वाढवतील, मैदानाच्या आतमध्ये रोमांच वाढवतील. आणि विकी त्यातीलच एक आहे. 8 वरती 2 स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमराज कोहली. 50 बॉल 59ची गरज आहे. 50 बॉल. चला पुढच्या मॅचचा टॉस. जय बालाजी आणि त्यांच्या विरोधात जय शंभू नारायण. अजून एक चांगला कॉन्टेस्ट आणि दोन्ही संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जो आहे तो मात्र केला जातोय. आजच्या दिवसातला हा दुसरा मॅच राहील. 8 for 2. आठ धावा 2 गडी बाद. ओ यावेळेस मात्र चांगला चेंडू. पाय पकडण्याचा यावेळेस प्रयत्न होता. कमी गतीने यावेळेस मात्र बॉल टाकला पण मागच्या दिशेने फार वेगात ट्रॅव्हल झालाय. आणि पंचांचा इशारा इकडे मात्र 22चा चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतोय. फार वेगात ट्रॅव्हल झाला मागच्या दिशेने. फलंदाजही तिकडे विफल ठरले. कीपरही विफल ठरले. कुठलीच संधी नव्हती चेंडूला रोखण्याची.
12 धावा चौकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागत असताना शेवटचा बॉल यायचा बाकी आता लास्ट बॉल टू गो 12 for 2 ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती 12 धावा 2 गडी बाद शेवटचा बॉल विकी यांच्या या षटकातील चांगलं षटक आहे हालाकी 22चा चौकार आलाय बट वैयक्तिक 3च धावा खर्च केल्या आहेत विकीने लास्ट बॉल चांगले सामने एक पेक्षा एक आज आपल्याला पाहायला मिळणार आहे जय बालाजी टॉस जिंकला टॉस जिंकून बॉलिंग यस जय बालाजी संघाने टॉस जिंकला टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय यावेळी हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न गॅपला भेदलाय आता मात्र चेंडू कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात आता आवाज सैंदाने सुपर किंग्सच्या डगआउट मधनं येतोय 2 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय 2 ओव्हर 16 2 गडी बाद रिप्ले मध्ये आपण बघू शकतो खडे खडे यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली आणि चेंडू मात्र कव्हर पॉइंटला दान 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 करत पसार धावा मिळतात 4 चौकार दोन षटकांचा खेळ पूर्ण 16 वर 2 स्कोर सैंदाने सुपर किंग्स आता मात्र स्वतः विजूभाऊ सोनवणे पुढच्या षटकात येताना आपल्याला जे पाहायला मिळतात आहे 16 वर 2 स्कोर हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र तिकडे आहे तिकडे काय क्विक सिंगल चिकी सिंगल जो मात्र मैदानाच्या आतमध्ये चोरून काढलाय हलक्या हाताने फक्त ढकललं होतं बॉलला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर आले एक धाव इकडे मात्र पळून काढलेली आहे एक धावेचं महत्त्व या मॅचमध्ये देखील कारण की आपण बघतोय सामना तसाही दोन्ही संघांसाठी मात्र फार महत्त्वाचा आहे दोन्ही संघांना इकडे मात्र विजय गरजेचा आहे सैंदाने सुपर किंग्स देखील मात्र आपण बघतोय पहिला सामना या संघाने गमावला होता त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मात्र या मॅचवर त्यांच्या खासच्या नजरा आहेत 17 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती 17 for 2 47 बॉलमध्ये इथून पुढे मात्र 50ची गरज 47-50 स्ट्रायकरला बॅटर तयार पुढचा बॉल हलक्या हाताने याही वेळेस टोलवण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक येत आहे इथे देखील आपण बघू शकतो अलॉंग दी कार्पेट एक धाव मात्र चोरली गेली आहे सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इथे देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते एक धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय अलॉंग दी कार्पेट सिंगलने रन संख्या मात्र 18 वरती हर्ष सपकाळे सध्याच्या घडला स्ट्रायकरांना तयार 46 बॉल 49 46-49 ओहो याही वेळेस इकडे काही गतीचा अंदाज आला नाही हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतोय 18 धावा 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे समीकरण मात्र इकडे बदलताना आपल्याला पाहायला मिळते 45 बॉल इथून पुढे मात्र नक्कीच यायचे बाकी आहेत धावा मात्र जिंकण्यासाठी बनवायचे तब्बल 49 45 बॉल 49 पुढचा चेंडू विजूभाऊ यांचा स्ट्रायकरला बॅट तयार हर्ष याही वेळेस हलक्या हातांनी फक्त दिशा देण्याचं काम केलं जात आहे आणि तत्पूर्वी जर बघितलं तर रन संख्या एका धावेच्या मदतीने पुढे जाते सिंगलने स्कोर कार्ड मात्र इकडे रोटेट केला आहे काही आपण बघतोय खाशी रिस्क तिकडे घेतलेली नाही आहे दूध का जला भी छाछ फूक फूक कर पिता है अशा प्रकारचाच हा मात्र डाव राहिलेला आहे रन संख्या मात्र स्कोर कार्डवर 19 19 वर 2 स्कोर 19 for 2 यानंतरचा मॅच दोन्ही टीम्स तयार राहायचं आहे जसा हा सामना संपेल तसा तोही सामना लगेच सुरू होणार आहे याही वेळेस वाह चांगला चेंडू काय गोलंदाजी केली आज विजूभाऊ सोनवणे यांनी
मागच्या षटकात आपण बघितलं होतं एक मोठी विकेट दुर्वेश मडवी यांची मात्र ज्यांनी जी मिळवली होती. या षटकात जर बघितलं तर 5 बॉलमध्ये फक्त 3 खर्च केलेले आहेत, 2 डॉट बॉल देखील आहेत. 19 वर 2 स्कोर. 19 फॉर 2. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. यावेळेसही बॉडी लाईनच्या दिशेने मारा हलक्या हाताने दिशा देत एक धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इकडे पूर्ण होतोय. 3 ओव्हर 20. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी विजूभाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून. 2 ओव्हर टाकल्या, 9 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलाय. लाजवाब कामगिरी. 2 ओव्हर 20, 2 गडी बाद असताना इथून पुढे जर बघितलं तर तब्बल 42 बॉल जिंकण्यासाठी 47 ची गरज आहे. 42 बॉल 47. चला 3 षटकांचा खेळ पूर्ण 20 वरती 2. ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याच्या घडीची स्थिती. वीस वरती 2 स्कोर. 24 फॉर 2. 42 बॉल 47. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत, फटका हवेत आणि फटका जातोय सरळ सीमा रेषा पार. हवाई हल्ला, हवाई फेल आणि पंचाच्या माध्यमातून इशारा 6 षटकार. खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सहा धाव्यांच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे वाढेल. 26 धावा स्कोर कार्डवर या षटकाराच्या मदतीने. रन बॉल मात्र आता 41 बॉल 41 ची गरज. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र मोठा फटका खेळला गेला आणि सरळ मात्र चेंडू डीप मिड विकेटच्या वरनं पसार. रनसंख्या 26. 26 फॉर 2. चांगला फटका होता पहिल्याच बॉलवरती विकी यांच्या विरोधात. 26 वर 2 स्कोर. 26 फॉर 2. बघूयात या षटकात एखादा नंबर डायल करता येते की नाही विकी. यावेळेस मात्र चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवर पिच केला आहे. हालाकी तिकडे जर बघितलं तर जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने षटक मात्र पुढे जात असताना हिमराज कोळी 7 बॉलमध्ये 12 वरती जे नॉट आउट आहे. दुसरीकडे जर बघितलं तर हर्ष सपकाळे जे मात्र 3 वर नॉट आउट आहे. 41 धावा इथून पुढे अजून पाहिजे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र जागा बनवत असताना इकडे काय चेंडू मात्र आय गेस कॅरी झाला नाही. फिल्डर कडनं तिकडे चूक होताना आपल्याला पाहायला मिळते. रिॲक्शन्स मात्र इकडे खूप काही सांगून जातात आहे. मागच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता हलक्या हातांनी. कव्हर्सला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित त्यांच्या माध्यमातून जेल ड्रॉप झाला आणि धावास्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मैदानाच्या आतवर हे लागताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 27 वर जातोय स्कोर कार्ड. 39 बॉलमध्ये आता 40 ची गरज. 39-40. 27 वर 2 स्कोर. यावेळेस मात्र काय आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. पंच मात्र आमच्या दिशेने वळलेत.
अवांतरची धाव त्यांच्या माध्यमातून येताना जी की आपल्याला पाहायला मिळते. 28 वर 2 स्कोर. यावेळेस मात्र बॅकफुटने खेळण्याचा प्रयत्न, जमिनीला समांतर हलकीशी मिसफील्ड, तिकडे मात्र एक धाव. दुसऱ्या धावेचा आहे कॉल आणि दुसरी देखील पळून काढली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हलक्या हातांनी फक्त टॅप केला. दुसरी देखील धाव इकडे मात्र सुरक्षितरित्या प्राप्त होत असताना रनसंख्या मात्र वाढतीये 2-2 धावांच्या मदतीने. या षटकात आतापर्यंत 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 1 6, 1 सिंगल, 1 वाईड, 2 1 2D. 38 बॉल 37. हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. 38-37. 30 वरती 2 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. 30-2. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल लिव्ह करून दिला आहे. पंच मात्र आमच्या दिशेने वळतात आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरची धाव मात्र इकडे जुळताना पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर हलकीशी हरकत केली बॉलने, बट बाहेरच्या बाहेरच राहून गेला आणि व्हाईट बॉलचा इशारा ऑनफील्ड पंचांच्या माध्यमातून आलाय. रन संख्या 31 रन, 2 गडी बाद. 38 बॉल 36 सध्याच्या घडीचं समीकरण आहे. यावेळेसही हलक्या हाताने टॅप करून पाळण्याचा प्रयत्न, फक्त टिचकी तिकडे काढली आणि धावास्वरूपी जर बघितलं तर या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 वर 2 स्कोर. 32-2. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. आता या षटकातील लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगलं षटक राहिले आतापर्यंत रुबाबदार संघाच्या विरोधात. सैनदाने सुपर किंग्स या संघासाठी हे लास्ट बॉल. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट. धावा मात्र या षटकात थांबलेल्या नाही आहेत. धावा मात्र फार वेगात या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. इथे देखील आपण बघू शकतो बॅकफुटरनं अलॉंग दी कार्पेट सरळ मात्र चेंडूला सीमारेषा पार पाठवलं आणि चौकार वसूल केलाय. षटक मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये जे चौकाराच्या मदतीने पूर्ण झालंय. तब्बल जर बघितलं तर 4 ओव्हर 36 रन, 2 गडी बाद. इथून पुढे 36 बॉल 31 ची गरज आहे. 36 बॉल 31. चला 4 ओव्हर 36 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर आहेत. 36 ऑन दी बोर्ड. सध्याच्या घडीची स्थिती मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज ज्यांना मात्र आता पाचारण केले गेले महेंद्र कोळी आता मात्र पुढच्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. 31 धावा केवळ आणि केवळ आता इथून पुढे विजयासाठी पाहिजे. 31 टू विन नाव इन 36 बॉल्स. चला मॅच ऑन करा. वेळ जास्त वेळ घालू नका, आपल्याला विनंती राहील. सामना मात्र थोडासा स्पीडअप मध्येच खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर महेंद्र. यावेळेस हलक्या हाताने फक्त स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवलं जाईल एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जोपर्यंत चेंडू इकडे अडवला जातोय एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 37 वर 2 स्कोर. 35 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 30 ची गरज. डावाचं 5वं षटक सुरू आहे प्रगती पथावरती. याही वेळेस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन, कमी गतीने बॉल टाकला होता त्यामुळे गतीच्या चेंडूच्या गतीचा इकडे काही खास अंदाज आला नाही. रेफरल डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे.
महेंद्र कोळी 37 वर 2 स्कोर 37 फॉर 2. सदोतीस वर 2. शेवटचे 2 बॉल यायचे बाकी आहेत आता या षटकातील. चांगलं षटक आतापर्यंत रुबाबदार या संघासाठी. लास्ट 2 बॉल्स. यावेळेस मात्र काय, आता टप्प्यात आलाय आणि टप्प्यात आलं की चेंडू सरळ जातो इकडे स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा बार. इट्स अ 6. षटकार, बिग बिग षटकार 6. थोडासा आखू टप्प्याचा बॉल तिकडे मात्र हाताळला होता शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरती आणि अतिशय चांगल्यारीत्या फटका मात्र तिकडे बनवून मारलाय. हवाई हल्ला, हवाई मेल आणि काढलाय चेंडूचा तेल. सिक्सर षटकार. सहा धावेंनी रनसंख्या मात्र इकडे वाढत असताना शेवटचा बॉल मात्र यायचा बाकी आहे. 43 वर 2 स्कोर. यावेळेसही डाऊन द ग्राउंड कडक ड्राईव्ह. फिल्डर मात्र आहे, चेंडूला अडवत आहे. एक धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे आणि यह षटक मात्र पूर्ण होत आहे. 5 ओव्हर 44. 5 ओव्हर 44 2 गडी बाद. 44 फॉर 2 आफ्टर 5. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 30. धावा बनवायच्या 23. 30 बॉल 23. दरम्यानच्या काळात काय, आता मात्र जरा जास्तच घाई झाली आहे टीम सैंदाने सुपर किंग्सला. आक्रमणवर आक्रमण इकडे चढवले जातात आहे. 50 धावा पार. टीम SSK सैंदाने सुपर किंग्स 50 फॉर 2. हवाई हल्ला इकडे मात्र केला गेला आणि या फटक्याच्या मदतीने रन संख्या मात्र वाढली आहे. जबरदस्त बॅटिंग. सामना जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. काय बॅटिंग केली आहे हेमराज कोळी. 15 बॉल मध्ये 30ची खेळी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेस समोरच्या दिशेने या फटक्याची गूंज फार लांबपर्यंत जाते. जल्लोष मात्र करत असताना सध्याच्या घडीला सैंदाने सुपर किंग्सचा संघ पुढे टाकला होता बॉल आणि त्याला मात्र भिरकावून लावलं. सरळ डाऊन द ग्राउंड आइए और सीधा सामने की तरफ जाइए. 6 धावा इकडे मात्र जोडतात आहे. कमालीची बॅटिंग, तुफानी हल्ला. संघ थोडासा नक्कीच अडचणीत होता, पण आता जर बघितलं तर कमबॅक केलाय सैंदाने सुपर किंग्सने या मॅच मध्ये. 2 विकेट इकडे मात्र झटपट पडल्या. बट हेमराज कोळी 16 बॉल मध्ये 36ची खेळी. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा बॉल, थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू मात्र पिच केलाय. 11 धावा इथून पुढे मात्र विजयासाठी पाहिजे. बट दरम्यानच्या काळात काय, बॅटची कड, कीपरचा सहारा. स्टंपिंग च्या रूपात मात्र तिकडे बाद झालेत. विकेट मात्र आली आहे. बट सर्वांना विनंती आहे, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या.
चांगली खेळी करून मात्र बाद झालेले आहेत. नक्कीच इथून पुढे 11 धावांची गरज. न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे फलंदाजीसाठी. वर 3 स्कोर. न्यू बॅटर आता विशाल. वर 3 स्कोर कार्ड. 56 फॉर 3. 11ची गरज. चांगला चेंडू यावेळेस मात्र बीट केलं पेसने. फुलाल्यांचा बॉल होता, त्याला मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सरळ मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉल टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 56 वर 3 स्कोर कार्ड. 2 बॉल शेवटचे यायचे बाकी आहेत. 11 धावा विजयासाठी पाहिजेत. उडवण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने खेळला आहे. फिल्डर मात्र इथे देखील येतील. अलॉंग दी कार्पेट चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. काय जबरदस्त सामना मात्र रंगवलाय दोन्ही संघांनी. लो स्कोरिंग मॅच बट सेन्सेबलरित्या चांगल्यारित्या मात्र खेळत सैन्याने सुपर किंग्सने हलकीशी पकड या मॅचवर आपली आता बनवली आहे. 57 वर 3 स्कोर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे आता इथून पुढे. या षटकाची सुरुवात 2 षटकाराने केली होती फलंदाजाने. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव मात्र पळून काढली आहे. षटक मात्र पूर्ण होत आहे. 6 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झालाय. 6 ओव्हर 58. 6 ओव्हर 58. 3 गडी बाद. शेवटचे 24 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 9ची गरज. 9 टू विन नाव. चला 6 ओव्हर 58 रन. 3 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात महेंद्र कोळी यांना मात्र पाचारण केले गेले. 9 धावा आता मात्र विजयासाठी पाहिजे. हर्ष सपकाळे यांनी मात्र एक एंड चांगला पकडून ठेवलाय. जेव्हा एक एंडने विकेट पडत होते या खेळाडूने एक एंड सावरला. रन बॉल 8च धावा बनवल्यात पण त्या 8 धावा देखील फार महत्त्वाच्या आहेत. 58 फॉर 3. चोवीस बॉलमध्ये 9ची गरज. विजयाचा सुगंध इकडे मात्र येतोय सैन्याने सुपर किंग्सला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट. सनानाना पिरिरिरी. सरळ मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर. क्लासिकल ड्राईव्ह हर्ष यांच्या बॅटमधनं रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. थोडंसं कदमताल करत समोर आले आणि या चांगल्यारित्या मिडल करत गॅपला मात्र इकडे भेदलंय. धावा स्वरूपी जर बघितलं तर 5 धावा आता मात्र जिंकण्यासाठी पाहिजेत. 5 टू विन नाव. पारड मात्र इकडे जड आहे सैन्याने सुपर किंग्सचं. जबरदस्त बॅटिंग आणि बॉलिंगच्या बळावरती. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका हवेत. फटका हवेत. जेलही इकडे मात्र ड्रॉप होतोय. दबावाची सिच्युएशन. प्रेशर कुकर सध्याच्या घडीला मात्र शिटी वाजवायचं काम करतंय. एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढणार आहे. आता 4ची गरज. 63 वर 3 स्कोर. गोलंदाजी करत असताना कमी धावसंख्येत रोखलं. बॅटिंग करत असताना नक्कीच सुरुवातीला विकेट गेल्या बट चांगला सामना राहिलाय सैन्याने सुपर किंग्ससाठी हा आतापर्यंत. यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. विशाल कोळी एक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील या खेळाडूने घेतलेला आहे याआधी. आता मात्र फिनिशिंग टच द्यायचे आहेत विशालला. 4ची गरज. 4 टू विन नाव. टो एंडला लागतोय बॉल. इथे देखील धाव नाहीये. अजून एक चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय.
पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सातत्याने एक सिंगल आणि मग डॉट बॉलवर डॉट बॉल. 2 डॉट बॉल आलेत 20 बॉलमध्ये. आता 4ची गरज. 24 टू विन. 20 बॉल्स 4 टू विन. 20 बॉल 4ची गरज. यानंतरचा होणारा मॅच. दोन्ही टीम्सला विनंती आपण मात्र तयार राहायचंय. जय बालाजी आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर जय शंभू नारायण. आणि काल चर्चा होती एका जणाच्या बॅटिंगची. रात्रीच्या सत्रात ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. वी वॉन्ट ऋषी अँड ऋषी वॉन्ट 6 and 4. जबरदस्त बॅटिंग. काल रात्रीचा मॅच हुप पहलवान या संघाने ज्यारीत्या जिंकला. चला शेवटचा बॉल. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आणि हा फटका इकडे मात्र फसलाय. षटकाची समाप्ती विकेटने होती आहे. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 7 ओव्हर 64 रन. 7 ओव्हर 64 रन. 4 गडी बाद. शेवटचे 18 बॉल. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 4ची गरज आहे. 4 धावा पाहिजेत. चला 4 धावा पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता कल्पेश बाविस्कर यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. 18 बॉल 4ची गरज आहे. त्याला की मागच्या षटकात आपण बघितलं पहिल्या बॉलवर चौकार आला होता त्याच्यानंतर सिंगल आली. बट नागोपाठ मात्र 4 बॉल डॉट आले. त्यात एक विकेटही होती शेवटच्या बॉलवर जी आली. आणि याच फटक्यासोबत विजयी शिक्का. सामना मात्र स्टाईल मध्ये संपवलाय. सैन्याने सुपर किंग्स. जबरदस्त खेळ. शुभेच्छा असे संपूर्ण टीमला. चांगला खेळ केला. विजय मात्र इकडे नोंदवलाय. आणि अभिनंदन संपूर्ण संघाचं. सैन्याने सुपर किंग्स आर द विनर्स ऑफ दिस मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे मात्र आपण देणार आहोत आता. चला जय बालाजी.